संजीवनी श्री तुकाराम वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम अमरेंद्र श्री तुकाराम ऐश्वर्य समुद्रा श्री तुकाराम अमृतचंद्रा श्री तुकाराम तू परम सुभद्रा श्री तुकाराम इंद्रिय दमना श्री तुकाराम सहित स्वगमना श्री तुकाराम श्रींच्या सुमना श्री तुकाराम जिजाई रमणा श्री तुकाराम तारक लोका श्री तुकाराम नामधारका श्री तुकाराम नारायण जनका श्री तुकाराम त्रिभुवन व्यापका श्री तुकाराम जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम प्रकाश सूर्या श्री तुकाराम परमाद्भुत धैर्या श्री तुकाराम विठ्ठल हृदया श्री तुकाराम गुरु भूपा श्री तुकाराम निष्ठित अमोपा श्री तुकाराम सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम आयातमदीपा श्री तुकाराम चरलक्षी श्री तुकाराम तव कुक्षी श्री तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुण पक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भय भंजन श्री तुकाराम वासी निरंजन श्री तुकाराम चित संज्ञा श्री तुकाराम प्राज्ञा श्री तुकाराम कळा सुज्ञा श्री तुकाराम वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम तत्वज्ञा श्री तुकाराम भैराज्ञा श्री तुकाराम कृतज्ञा श्री तुकाराम धरता आज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम नदीतरत्या श्री तुकाराम त्रय हरत्या श्री तुकाराम जय करत्या श्री तुकाराम योग मंडना श्री तुकाराम खंडना श्री तुकाराम काळ दंडना श्री तुकाराम सुर कंडना श्री तुकाराम सुख सागर श्री तुकाराम प्रेम आगर श्री तुकाराम तनुनागर श्री तुकाराम सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम निवासी श्री तुकाराम सुखासी श्री तुकाराम लोकासी श्री तुकाराम अब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा अमरा श्री तुकाराम काई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम तनुगात्रा श्री तुकाराम परम पवित्रा श्री तुकाराम सत्पात्रा श्री तुकाराम बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम इंदू श्री तुकाराम बंधू श्री तुकाराम साधू श्री तुकाराम सुलोचन श्री तुकाराम अंधमोचन श्री तुकाराम दुष्टवत कांचन श्री तुकाराम मूळ सिंचन श्री तुकाराम सुखमय पवना श्री तुकाराम त्रय जीवना श्री तुकाराम तरुवदना श्री तुकाराम सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम तुरंगा श्री तुकाराम तुरंगा श्री तुकाराम आनंद तरंगा श्री तुकाराम निगमा श्री तुकाराम आगमा श्री तुकाराम सुयमा श्री तुकाराम जाल निर्गमा श्री तुकाराम सुवर्मा श्री तुकाराम धर्मा श्री
तुकाराम कर्मा श्री तुकाराम रहित कर्मा श्री तुकाराम द्रुम कामा श्री तुकाराम मंगल धामा श्री तुकाराम स्विललामा श्री तुकाराम विवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जग पद्मा श्री तुकाराम सद्मा श्री तुकाराम नायक पद्मा श्री तुकाराम बोध विद्मा श्री तुकाराम कळित कळा श्री तुकाराम पाळा श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम कृपाळा श्री तुकाराम कृपाळा श्री तुकाराम श्री तुकाराम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम कृपाळा श्री तुकाराम कृपाळा श्री तुकाराम परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री 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 ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत आघवे जिव्हे सिजे वक्तृत्व गोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खूण
हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोणी आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत मपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरओभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च अर्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैर्ऋषिभिस्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरं कालिन्दे पुलिनोदरे किमपि यन्नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधबलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति
नमो सद्गुरो भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे प्रकाशे जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोके दुजी उपमा नाढळे इहलोके भवसिंधू से बांधिला सेतु जेणे अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपेच केले न त्यागी तिये दिव्य लोकासी नेली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्त्रम् खलानीशबाधापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अभंग क्रमांक 4066 इथून आता आपली तयारी आहे. 4066 4066. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र ऐसे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर विटाळाचे आळे, माया मोहपाश जाळे, पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले. शरीर सकळही शुद्ध, शरीर विधीचाही निध, शरीरे तुटे भवबंध, वसे मध्यभागी देव शरीरा. शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणांचा रांधा, शरीरी वसे बहुत बाधा, नाही गुणसुधा एक शरीरी. शरीर दुःख नेदावा भोग, न द्यावे सुख न करी त्याग, शरीर ओखटे नाचांग, तुका म्हणे वेगी करी हरिभजन. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घुसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंग समितीतील हा नाट या प्रकरणातील अभंग आहे. गेली अनेक वर्षापासून सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आपण ह्या अष्टादशाह स्वाध्याय परिवाराशी जोडले गेलेलो आहे. स्वतःकडे म्हणून काही आत्मचिंतनात्मक दृष्टीने बघावं यासाठी म्हणून सद्गुरूंनी सुरू केलेला हा उपक्रम. त्यांच्याच चरणाजवळ त्यांच्याच श्रीमुखातून काही म्हणून आपण जे श्रवण केलं त्या श्रवणाचं साधनपूर्वक प्रगटीकरण करण्यासाठी केलेली ही व्यवस्था असावी असं माझं आज्ञे मत आहे, म्हणजे आज्ञान्याचं मत आहे. बाबांच्या जवळ बसून
खूप काही श्रवण झालं नाही, पण की त्यांची कृपादृष्टी कायम आहे हे त्यांचं औदार्य आहे. दुसऱ्या वर्षाला पाठाणं असताना विचारसागराच्या पाठाला अधूनमधून कधीतरी जात असे, अमावस्या पौर्णिमेसारखा. पण तरीसुद्धा बाबांनी मला स्मरणात ठेवलं, ही त्यांचीच माझ्यावरती कृपा आहे. आणि संतांचा संदेश हृदयात साठवून तो कृतीच्याद्वारे किती उत्तम जगता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आपली सद्गुरूचरण आहेत. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आपण आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते प्रयत्न करत असताना आपल्या हाती जी ब्रह्मज्ञानाची संजीवनी दिली तर ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा, की जे आपल्याशी आपल्या भाषेत आपल्या आईसारखा संवाद करणारे आहेत. आणि विशेष म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराजांची जी गाथा आहे तर त्या गाथेचं विशेष वर्णन करताना साहित्यिकांनी असं म्हटलं आहे की जगद्गुरू तुकोबारायांचं जे काव्य आहे तर ते लोकसंवादी आहे, लोकांशी संवाद करणार आहे. ज्यांनी म्हणून कधी गाथेचा अभ्याससुद्धा केलेला नाही, जगद्गुरू तुकाराम महाराजांची गाथा नावाचं असं काहीतरी पुस्तक आहे असं ज्या माणसांना माहिती आहे, त्यांच्या हातात जरी नुसती गाथा दिली आणि त्यांनी एकदा काही अभंग वाचून जरी काढले तरी बऱ्यापैकी त्या शब्दांचे अर्थ त्या माणसाला लागतात, त्याला कळतात. इतकी तुकाराम महाराजांची भाषा आपल्याला आपली वाटते. कारण ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. त्यामुळे त्यांच्या शब्दधनातून सुद्धा इकडे प्रवृत्त झालेल्या किंवा अभंगाकडे गाथेकडे प्रवृत्त झालेल्या साधकाला त्याच्यात प्रायः प्रथम चरणामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी रुची वाढवणारं जे काही काव्य आहे, रुची वाढवणारे जे काही शब्द आहेत तर ते आपल्याला सबंध संत साहित्यामध्ये त्याची रेलचेल बघायला मिळते. तसंच जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जे साहित्य आहे तर ते साहित्यिक लोकांमध्ये लोकसंवादी काव्य म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची वृत्ती तशीच आहे. महाराजांना समाजाबद्दल प्रचंड कळवळ आहे. हे आपले आप्तेष्ट आहेत, हे आपलं कुटुंब आहे, याची प्रत्येक क्षणी त्यांना आठवण आहे, जाण आहे. आणि नुसती जाण आणि आठवण नाही तर ती कृतीत आहे. महाराज म्हणतात ना स्वतः, मज अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. मला जे म्हणून काही अभंग अनुभव आले तेच मी त्या जगाला देत असतो. सद्गुरूंच्या परमकृपेने मला जो ईश्वर प्राप्तीचा आनंद प्राप्त झाला तो आनंद मर्यादित न ठेवता जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्याची मुक्त हाताने उधळण केली. तुकाराम महाराज एका अभंगाच्या शेवटच्या चरणात असं म्हणतात, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये असणारं आनंदाचं गमक काय हे विचारणारी मंडळी जेव्हा तुकाराम महाराजांच्याकडे गेली तेव्हा म्हणाले की आम्ही आनंदाचे लाडू खातो, तुम्ही चरफडू नका. ते मुक्त हस्तांनी तुकाराम महाराजांनी त्यांना दिले. सेवितो हा रस वाटितो अनिका, असे अनेकानेक अभंग आपल्याला आपल्या पुढे सांगता येतील. तुका म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी भगवत कृपेने आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने परमार्थिक पथावरती ईश्वरप्राप्तीसाठी म्हणून जे काही अनुभव घेतले तर ते स्वतः अनुभवले आणि मग ते इतरांना सांगितले. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये दांभिकपणाला यत्किंचित सुद्धा जागा नाही. पुढे त्याचं वर्णन येणारच आहे. आणि 350-400 वर्ष झाली की ह्या तुकाराम महाराजांच्या मनोगतानी हृदगतानी आपला सबंध वारकरी संप्रदाय सुजलाम सुफलाम केला, विचारसंपन्न केला. आणि वारकरी संप्रदायातल्या प्रबोधनकारांनी ते विचारसंपन्नत्व स्वतःच्या पुरतं मर्यादित न ठेवता ते तुकाराम महाराजांच्या आदेशानेच
सगळ्यांपर्यंत पोचवलं. म्हणून महाराष्ट्राची स्थिती आत्ता जी वैचारिक पद्धतीवरती सुजलाम सुफलाम दिसते त्याला कारण जगद्गुरू तुकाराम महाराजांची अभंग संहिता आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, एकूणच आपलं सगळं संत साहित्य. आणि त्यात त्यांनी कुठेही अशा प्रकारची कमतरता केलेली नाही. ओतप्रोतपणे यच्च यावत जीवाच्या कल्याणासाठी म्हणून त्यांना समजेल, त्यांच्या सहज भाषेत देता येईल अशा पद्धतीने अनेक उदाहरणांची संगती करून आपल्याला ते सगळं सांगितलं आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या नाटांच्या अभंगांचं चिंतन सुरू आहे, क्रमवार सुरू आहे. आणि ह्या गाथेवरती बोलणारी जी सगळी मंडळी आहेत तर ती पांगत आहेत, साधक आहेत. आणि नित्य त्यांच्या उपासनेचा विषय फक्त हे अक्षरब्रह्म आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते काही करत नाहीत. आणि असे आपण सर्व अक्षरब्रह्माची उपासना करणारे आणि त्यांच्यापुढे माझ्यासारख्या येड्या बागड्यांना बोलण्याची संधी बाबांनी का दिली असावी असा मला प्रचंड प्रश्न आहे. कधीतरी म्हणजे मला काल भागवत महाराजांनी जो फोन केला तर तेव्हा माझा फोन बंद होता. म्हणजे मी काही साधना वगैरे करीत नव्हतो. तर तो दुपारी स्विच ऑफ जेव्हा उघडला तेव्हा 2 वाजले होते. ते म्हणले की बाबांनी तुम्हाला सत्र सांगितलं आहे. म्हटलं 2 दिवस उपस्थितीचा हा पराक्रम आहे. 2 दिवस आपण जरी ते उपस्थित राहिलो नसतो तर आपल्या काही अवगुणांचं प्रदर्शन आपण इथे बसून केलं ते सद्गुरूंपर्यंत पोचलं नसतं आणि याला आपण बोलायला लावू असं त्यांना वाटलं नसतं. पण शेवटी की भगवंताची उपाययोजना म्हणून की भगवंत साधनेसाठी प्रवृत्त करण्यासाठी म्हणून ज्या काही शिक्षा देतो त्यातली माझ्यासाठी ही एक शिक्षा, बाबा अभ्यास कर. आणि मग त्याच्यानंतर जो अभ्यास सुरू झाला तो रात्री 2:16 भागवत भावांना मॅसेज करूनच संपला. त्यामुळे की अष्टादशाह ही जी एकूण संकल्पना आहे तर ती आपल्यासारख्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या शब्दब्रह्माचं उपासना करणाऱ्या सर्व साधकांसाठी ती सहज लिलय आहे. पण आमच्यासारख्या टंगळपठ्ठूंसाठी ती अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे अभ्यासाकडे प्रवृत्त होते. काल अक्षय महाराज भोसलेसुद्धा त्याच्यावरती प्रकाश टाकून आले की हा उपक्रम किती सुंदर आहे. त्यांच्याएवढं मी धारिष्ट करणार नाही, 50 अभंग काही मी पाठ करणार नाही. बाबांनी मुभा दिली की ते वाचत जा, म्हणजे निदान वाचत तरी जाईल असं मीही त्यांच्यासारखं कबूल करतो. आणि आज मी 100 अभंग वाचून आलो. त्यामुळे सुरुवात पॉझिटिव्ह, म्हणजे उद्या एक दिवस जरी स्किप झाला तरी एक दिवस चालू शकेल. तर जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जे सार्वभौम दर्शन आहे तर ते म्हणजे नाटाचे अभंग आहेत. सार्वभौम दर्शन जगद्गुरू तुकाराम महाराजांना संक्षिप्त स्वरूपात जर का बघायचं असेल तर ह्या नाटाच्या अभंगामध्ये आपल्याला बघता येतं. भागवत महाराज पाटील आणि मी पाठाला होतो तेव्हाच एकदा मी त्या नाटाच्या अभंगांना स्पर्श केला होता. परीक्षा दिली त्यानंतर नाट सपाट झालेले आहेत. आणि त्यानंतर आज हे 3 अभंग माझ्या पुढे उपस्थित आहेत. ही जगद्गुरू तुकाराम महाराजांचीच माझ्यावरती कृपा आहे. क्रमशः नाटांचं चिंतन सुरू आहे. टिळक सरांनी नाटाच्या एकूणच अभंगांवरती त्याच्या प्रास्ताविकामध्ये अत्यंत सुंदर असा प्रकाश टाकलेला आहे की नाट म्हणजे नेमकी काय ते आपण ऐकून आलात. परमार्थ करणाऱ्या किंवा परमार्थ पथावरती ज्यांनी नुकतीच सुरुवात केली, आपण त्याला असं म्हणूया पामरदशेपासून तर त्याच्या सिद्धावस्थेपर्यंत त्याच्या अंतःकरणामध्ये जे जे म्हणून काही भाव निर्माण होतात त्या भावांचं दिग्दर्शन करणारं जगातलं एकमेव साधं आणि सोपं साहित्य म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांचे हे नाट आहेत. आणि ते प्रत्येक जीवाला साधकासारखेच संसाराला सुद्धा समृद्ध करणारे आहेत. अशा ह्या नाटांचं आपण क्रमवार चिंतन करतो आहे. आणि माझ्या वाट्याला आलेले 3 अभंग त्यातला पैकी पहिला 4066 म्हणजे 4066 क्रमांकाचा अभंग हा आपल्या सगळ्यांच्या पाठातला आहे. आपल्या
सगळ्यांना तो माहिती आहे. मला पटकन आठवण झाली ब्रह्मलीन गुरुदेव वैद्यबाबांची. बाबा नेहमी म्हणत असत की ज्याचे नाट पाठ त्याचा कीर्तनात थाट माठ, की ज्याचे सबंध नाट पाठ आहेत त्यामुळे तो कीर्तनात जे समोर बसलेले संसारिक जीव आहेत, संसारात कायम राहणार आहेत, त्यांना उत्तम मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे नाट पाठ असायला पाहिजे असे बाबा सांगत असत. ज्यांनी नाट पाठ केले त्यांची कीर्तनावरती पकड निर्माण झालेली आहे आणि त्यांनी समाजाला उत्तम प्रकारे प्रबोधन करण्याचा प्रयत्न नाही, ते त्याच्यात यशस्वी पण झालेले आहेत. आता मला पहिले नाट पाठ करावे लागतील. त्यामुळे आजपासून पहिला उपक्रम नाटपाठ करणे, म्हणजे कीर्तनात आपला थाटमाट होईल. पैकी अभंग अत्यंत सुंदर आहे. मानवीय शरीराची योग्यता काय हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितलंय. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीर हे दुःखाचं कोठार आहे, शरीर हे रोगाचं भांडार आहे. ह्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 2 शब्दांची उपाययोजना केलेली आहे. एक आहे कोठार आणि दुसरे भांडार. हे दोन्हीही शब्द समानधर्मी आहे. कोठार या शब्दाचा अर्थ करत असताना किंवा भांडार या शब्दाचा अर्थ करत असताना कोठार किंवा भांडार हे कधीही रिकामं नसतं, ते कायम भरलेलं असतं. ते रिकामं झालं की त्याची भरण्याची व्यवस्था लगेच केलेली असते. उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण रोज प्रदक्षिणा करताना पलीकडच्या त्या घासवाले धर्मशाळेमध्ये एका दुकानदाराचं भांडार आहे, कोठार आहे, ते कायम भरलेलं असतं, ते कधी रिकामच नसतं. पोतं कमी झालं की पोतं ठेवलं. तसं तुकाराम महाराज म्हणतात की शरीर हे दुःखाचं कोठार आहे, शरीर हे रोगाचं भांडार आहे. 21व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आपण वावरतोय. पूर्वी वैद्याकडे गेलं की त्यांनी नाडी बघितली की तो सबंध शरीराशी चिकित्सा करीत असत. पण आता वैद्यकीय शास्त्र इतकं प्रगत झालं की डाव्या कानाचा डॉक्टर वेगळा, उजव्या कानाचा डॉक्टर वेगळा, आता फक्त बोटांची डॉक्टर वेगळी व्हायची राहिलेली आहेत. इतकं वैद्यकीय शास्त्र प्रगत झालं आहे. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की त्या प्रगत झालेल्या विज्ञानाच्या सोबत आलेली शारीरिक व्यवधानं ही शरीराला किती त्रासदायक आहेत की ते कोठार कायम भरून ठेवण्याची व्यवस्था आत्ता उत्तम आहे. त्यामुळे शरीर दुःखाचं कोठार आहे. अपरिमित अशा प्रकारचे दुःख आहेत. शरीर रोगाचे भांडार. जे रोग जुन्या पिढीनं ऐकले नाहीत ते अनेक रोग जन्माला आलेले आहेत. शरीर दुर्गंधीची थार, नाही पवित्र शरीर ऐसे. आणि त्या शरीरामध्ये दुर्गंधीची थार आहे. थार या शब्दाचा अर्थ करताना त्यांनी असं म्हटलं स्थान, ठिकाण, दुर्गंधीचं ठिकाण आहे. शरीरामध्ये साधी व्याधी जरी झाली तरी ती व्याधीचा किंवा जखम झाली तर तिचा योग्य उपचार झाला नाही तर त्यातून एक द्रव बाहेर पडतो आणि त्याच्यातून जो दुर्गंध बाहेर येतो, दुर्गंधीची थार. अगदी अपचन जरी झालं तरी त्या अपचनातून येणारा वायू हा वायुमंडलाला पुनीत करणारा नसतो. त्यामुळे तो दुर्गंधीची थार अशा प्रकारचं शरीर आहे. नाही अपवित्र शरीर ऐसे. आणि शरीरासारखं अपवित्र दुसरं काहीही नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये 3 चरणांमध्ये शरीराचं विशेषत्व प्रगट केलं आहे. 3 चरणांमध्ये. आणि 3 चरणांमध्ये हे शरीर किती नाशिवंत आहे हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले. पैकी शरीर उत्तम चांगले. शरीर हे परमार्थ किंवा अध्यात्मासाठी अत्यंत उत्तम आहे. शरीर सुखाचे घोसुले, की ज्या योगे परमार्थिक सुख प्राप्त करता येईल त्यासाठी लागणारी साधन सामुग्री. घोसुले या शब्दाचा अर्थ शब्दसंग्रहामध्ये किंवा अमरकोशामध्ये असं केला आहे की त्याचा गुच्छ, म्हणजे अगदी द्राक्षाचा घड जसा असतो त्याला असे छोटे छोटे द्राक्षांची लगड लागून एक घड तयार झालेला असतो, तसं परमार्थिक प्राप्तीसाठी जे म्हणून काही साधनं आपल्याला एकत्रित करावे लागतात ती साधनं एकत्रित करून भगवत प्राप्तीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या साधनांना एकत्रित ठेवण्यासाठीची जागा म्हणजे घोसुलं आपलं शरीर आहे.
शरीरे साध्य होय केले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. आणि या शरीराने जर का ठरवलं की आपल्याला भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची, तर यांनी भगवत स्वरूपाची प्राप्ती करता येते, स्वतःला भगवंत स्वरूपापर्यंत येऊन पोचवता येतं. अशी व्यवस्था ह्या शरीरामध्ये आहे. शरीर विटाळाचे आळे, माया मोहपाश जाळे, पतन शरीराच्या मुळे, शरीरी काळे व्यापिले. आपला जो जन्म होतो तर तो एका मातेच्या देहातून आपण नुसते जन्माला जरी येणार आणि त्याची चुणूक जरी लागली आणि जेव्हा आपला प्रसव होतो तेव्हापासूनच विटाळ होतो आणि त्या विटाळाच्या व्यवस्थेतून आपण बाहेर पडतो. तर सबंध शरीर हे विटाळानं व्याप्त अशा प्रकारचं आहे. आणि माया मोहपाश जाळे, एकदा की आपण जन्माला आलो की मग मायेने आणि मोहाचे पाश आपल्याला त्या सबंध जीवनभर अडकवतात आणि त्या पाशामध्ये आपण अशा प्रकारचे अडकलो जातो. पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले. आणि मग आपल्याला पतनाला नेणारी जगातली उत्तम व्यवस्था जर कुठली असेल तर ते आपलं शरीर आपला देहच आहे. शरीर काळे व्यापिले. आणि हे शरीर मृत्यूलोकात असल्यामुळे त्याच्यावरती कायम काळाचा मृत्यूचा वावर आहे. शरीर सकळ ही शुद्ध, शरीर विधीचाही निध, शरीरे तुटे भवबंध, वसे मध्यभागी देव. शरीर हे सकळ प्रकारच्या शुद्धींनी परिपूर्ण आहे. सकाळी आपण जेव्हा पूजेला जातो तेव्हा शुचिर्भूत होण्यासाठी म्हणून आपल्याकडे जे काही प्रोक्षण केलं जातं किंवा स्नान केलं जातं, ते स्नान करत असताना, शरीराची शुद्धी करत असताना आपल्याकडे संध्यावंदनाचे जे म्हणून काही श्लोक आहे तर ती आंतरिक शुद्धी करणारे सुद्धा आहेत. म्हणून शुद्धीसाठी लागणारी व्यवस्था, ती साठवण्याची व्यवस्था आपल्या शरीरामध्ये आहे. शरीर विधीचाही निध, विधिनिषेध, त्यातलं विधीपूर्ण जे कार्य आहे, योग्य अयोग्याचा जो विचार आहे, तर त्या विधीचा निधी असणारं आपलं शरीर आहे, त्याची मोठ्या प्रमाणात तिथे उपलब्धी आहे. शरीर तुटे भवबंध वसे मध्यभागी देव. आणि ह्या शरीरामुळेच या संसाररूपी सागरातून भवबंध तोडून आपल्याला जाता येतं. दुसरी व्यवस्था, दुसरं साधन आपल्याला इतरत्र बघायला मिळत नाही. आणि असं हे शरीर आहे, तर त्या शरीरामध्ये स्वतः भगवंत विराजमान आहे. माऊली जे म्हणतात की ऐसा असता मी हृदयामध्ये रामू, असता. तर माऊली इथे बसलेत आणि ओव्यांची इथे प्रकटीकरण करून माझी फजिती करून घ्यायला नको. एखादा शब्द जर चुकला तर पुढे माझी पंचायत व्हायची. शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणांचा रांधा, शरीरी वसे बहुत बाधा नाही गुणसुद्धा शरीरी. शरीर अविद्येचा बांधा आहे. अविद्या म्हणजे की ज्या योगे आपल्या स्वतःचं नुकसान करत आपण इतरांचाही नुकसान करतो, इतरांनाही बाधा पोचवण्याचं काम करतो, अशी अविद्या, अविवेक जो आहे तर त्याचा जो बांधा आहे. बांधा म्हणजे चौकट, बांधा म्हणजे शरीर. तर अशा प्रकारचं ते शरीर आहे. शरीर अवगुणांचा रांधा, रांधा म्हणजे की अनेक प्रकारचे अवगुण एकाच ठिकाणी राहतात. म्हणजे भेळ करण्यासाठी जसे चुरमुरे, लाह्या बिह्या सगळ्या एकत्र केल्या जातात, त्या पद्धतीने अनेक अवगुण भेळीसारखे एकाच ठिकाणी आहेत आणि ते चवीने आपल्याला अप्रतिम आनंद देतात. म्हणजे एकाने खोटी स्तुती जरी केली तरी त्या खोट्या स्तुतीने आपण इतके भारून जातो, आपल्यातला अवगुण लगेच पुढे येतो. म्हणतो वा वा वा, जगात आपल्यासारखा शहाणा आपणच आहे. आणि तिथं लगेच आपलं रांधणं सुरू होतं. तर शरीर अवगुणांचा रांधा, शरीर वसे बहुत बाधा नाही गुणसुद्धा एक शरीरी. शरीरामध्ये प्रचंड अशा प्रकारच्या बहुत बाधा, प्रचंड प्रमाणाच्या बाधा आहेत की ज्या बाधा आपल्याला भगवत प्राप्तीसाठी अडसर ठरतात. शरीर नाही गुणसुद्धा एक शरीरी. शरीरात एक सुद्धा असा गुण नाही आहे की जर तो आपण भगवत प्राप्तीकडे लावला नाही तर सगळे अवगुणच आहे, एक सुद्धा गुण नाही. शरीर दुःख नेदावा भोग न द्यावे, सुख न करी त्याग, शरीर ओखटे ना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी. मग हे जे शरीर आहे तर ह्या शरीराला आपण सुख देऊन सुखीही करू नये आणि ते सुख देऊन दुःखी करू नये, त्याच्याविषयी आपण उदासीन राहावं. आणि देह हा आपल्या भगवत प्राप्तीचं साधन आहे म्हणून त्याचा केवळ हरिभजनासाठी त्वरेने उपयोग करावा. नारद भक्ती सूत्रातलं एक सूत्र आठवलं म्हणून पटकन सांगतो. मला वाटतं की 11 नंबरचं सूत्र आहे. भगवत प्राप्तीसाठी त्या
साधकांनी काय करावं याचं मार्गदर्शन करताना महर्षी नारद असं म्हणाले, तस्मिन अनन्यता तद्विरोधीशी उदासीनताच. तस्मिन म्हणजे की भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवंताच्या भेटीसाठी जी सगळी साधनं आहेत त्याच्याविषयी अनन्य राहावं, आणि तद्विरोधीशी उदासीनताच, त्याच्या विरोधी ज्या म्हणून काही गोष्टी आहे त्याच्याविषयी उदासीन राहावं, त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारची वाच्यता करू नये, आणि सम्यक बुद्धी ठेवून फक्त केवळ आणि केवळ तस्मिन अनन्यता, त्या भगवंताच्या चरणाशी, त्या भगवंताच्या रूपाशी, त्या भगवंताच्या एकूणच गुणांशी आपण तादात्म्य ठेवून त्याच्याशी अनन्य राहावं. त्याच्या विरोधी येणाऱ्या गोष्टींचा राग आणि द्वेषही करू नये, त्याला सोडून पुढे जावं. अशा प्रकारे हे जे शरीर आहे तर त्याला कुठल्याही प्रकारचं सुखही देऊ नये, आणि सुख दिल्यानंतर त्याला दुःख होईल असंही काही करू नये. सम्यक बुद्धी ठेवावी आणि मग वेग धारण करून हरीचं भजन करावं, असं उत्तम दिग्दर्शन महाराजांनी आपल्याला या ठिकाणी केलं आहे. अभंग क्रमांक 4667 4067. आकाशवाणीसारखं वाटतं की नाही? आकाशवाणीला असं सांगतात ना 6077. तर हा जो अभंग आहे तर तो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका गृहस्थ्याला केलेला उपदेश आहे. अत्यंत सुंदर असा अभंग आहे. अभंग असा आहे, इतुले करी भल त्यापरी परद्रव्य परनारी, सांडोनी अभिलाष अंतरी वर्ते व्यवहारी सुखरूप, न करी दंभाचा सायास शांती राहे बहुवस, जिवे सेवी सुगंध रस, न करी आळस रामनामी, जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनांचा, करी संतांचा सायास, करीसी देवावीण आस, अवघी होईल निरास, तृष्णा वाढविसी बहुस, कधी सुखास न पवसी, धरुनी विश्वास करी धीर, करिता देव हाची निर्धार, तयाचा वाहे योगक्षेम भार, नाही अंतर तुका म्हणे, न करी दंभाचा सायास, शांती राहे बहुवस, जिवे सेवी सुगंध रस, न करी आळस रामनामी. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गृहस्थी असणाऱ्यास यात उपदेश केला आहे. जे गृहस्थी आहेत, गृहस्थाश्रमाचा ज्यांनी आश्रय करून भगवत प्राप्तीसाठी ज्यांनी कार्यारंभला आहे, अशांसाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी यात अत्यंत मोलाचा उपदेश केला आहे. आणि तो जो उपदेश आहे ना, तर तो अत्यंत व्यावहारिक पातळीवरचा आहे. व्यावहारिक जीवन जगत असताना आपल्या नीतीचं अधिष्ठान किती भक्कम असायला हवं हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितलं. अत्यंत व्यावहारी आहे, त्यात हिडन आणि फास्ट असं काही नाही आहे, अत्यंत व्यावहारिक आहे. व्यवहारात माणसाने कसा क्रम ठेवावा की जेणेकरून आपलं जीवन आपल्याला समृद्ध करून भगवत प्राप्तीसाठी त्याची उपयोगिता आणता येईल. आपल्या वारकरी संप्रदायाच्या नैतिक मूल्यांसाठी लागणारी जी नैतिकता आहे तर ती कुठे सापडत असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगामध्ये आपल्याला बघायला मिळते. माऊलींनी एक ओवी सांगितली आहे, ती माझ्या पाठ नाही पण त्याचं थोडं स्मरण मला आत्ता झालं. लिले माझी नीती जियाली दिसे. ओवी बरोबर आहे ना, जयाची लिले माझी नीती जियाली दिसे. माऊली असं म्हणतायत की लिले माझी नीती जियाली दिसे, की वक्तव्यापुरती, पांडित्यापुरती, शहाणपणाच्या गप्पा मारणारा व्यक्ती जेव्हा व्यवहारात येतो तेव्हा त्याची नैतिकता ती आपल्याला दिसत नाही. महाराज असं म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. लिले माझी नीती जियाली दिसे. व्यवहारात वावरत असताना असा मला सापडलेला किंवा उमगलेला अर्थ आहे की व्यवहारात असताना त्याची नैतिकता जिवंत असायला हवी. महाराजांनी इथे जियाली दिसे, जिवंत असं म्हटलंय, ती जिवंत असायला पाहिजे, ती मेलेली नको. काही माणसं आम्ही नीतिमान आहोत याचं मुरदाड प्रदर्शन करीत असतात, बोलतात भारी, अहो आम्ही असं करतो, आम्ही तसं करतो, पण कृती करायची वेळ आली तर त्या कृतीमध्ये सुद्धा दंभ अशा प्रकारचा येतो आणि त्या दंभामुळे स्वतःची फसवणूक अशी होते. त्यामुळे की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नीतीचं अधिष्ठान किती पक्क असायला हवं. आणि आपल्या वारकरी संत परंपरेमध्ये जो आचार सांगितला आहे तर तो नीतीप्रधान आहे, नैतिकतेला धरून आहे. आणि त्या नैतिकतेचं संगोपन कशा पद्धतीने करायला हवं
विशेष करून जे गृहस्थी आहेत, विशेष करून जे गृहस्थ आश्रमी असून भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करतायत, अशांसाठी तुकाराम महाराजांनी अप्रतिम अशा प्रकारचं मार्गदर्शन ह्या ठिकाणी केले. महाराज म्हणतायत, इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडोनी अभिलाष अंतरी वरते व्यवहारी सुखरूप. महाराज म्हणले एवढं कर. काय कर? भलत्या परी परद्रव्य परनारी. भलत्या परी रात्री बरंच चिंतन करत असताना भलत्या परीचा अर्थ काय घ्यायचा, तर म्हणून त्या भलत्या परीचा अर्थ असा मला सापडला की परद्रव्य परनारी हे जे दोष आहेत त्यांच्याविषयी अभिलाषा ठेवणं, याच्यापेक्षा अजूनही भलते पदार्थ आहेत, ते अजून भयंकर आहेत. अधपतनाला नेणारे जे म्हणून काही भलते अजून साधन आहेत की त्याची रेलचेल आपल्याकडं प्रचंड केलेली आहे, त्यातले परद्रव्य परनारी हे एक आहे. त्याचा पहिला निषेध कर, त्याला पहिलं काढ. भलत्या परी याच्यापेक्षा पण अजून काही आहेत, ते विशेष आहेत. पण पहिलं आपल्या जीवनाला परमार्थिक गृहस्थी आश्रमाला बाधा पोचवणारे जे महत्त्वाचे जे दोष आहेत, तर ते परद्रव्य आणि परनारी आहे, हे तू पहिले बाहेर काढ. आणि सांडोनी अभिलाष, परद्रव्याचा परनारीचा अभिलाष आपल्या अंतःकरणामधून बाहेर काढ. वरते व्यवहारी सुखरूप, आणि तू सुखरूप किंवा आनंदाने संसारामध्ये व्यवहार कर, असं महाराज या ठिकाणी म्हणतात. परद्रव्य परनारी किंवा जीवन समृद्ध करण्यासाठी आपण सगळे म्हणजे आपण सगळे सोडून मी धरून बाकीचे सगळे ज्या लबाड्या करतो ना वेगवेगळ्या परद्रव्य आणि परनारी, त्या जर सोडल्या नाही तर व्यवहारात सुखरूप वर्तन करताच येत नाही. सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या अवगुणांना काढून टाकावं लागेल, तेव्हाच आपण सुखाने व्यवहारात राहू शकतो. न करी दंभाचा सायास शांती राहे बहुवस, जिव्हे सेवी सुगंध रस, न करी आळस रामनामी, न करी दंभाचा सायास. जीवनातला जो दंभ आहे, परमार्थिक सुख उपभोगण्यासाठी, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी दांभिक गोष्टींचा सायास करू नका. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, की आपलं हित व्हावं असेल तर दांभिकपणा पहिला बाजूला ठेवायला लागेल. त्याच्यावरती विशेष भाष्य करण्याची काही आवश्यकता नसावी. हल्ली इतका म्हणून दांभिकपणा वाढलेला आहे, त्याचं प्रदर्शन उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी आधीच करून ठेवले ज्ञानेश्वरीमध्ये, की सोमवारी काय करतो, मंगळवारी काय करतो, याची सगळी मांडणीच माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये करून ठेवलेली आहे. आणि त्याचं प्रगत दर्शन आता आपल्याला वेगवेगळ्या भक्ती संप्रदायामध्ये वावरणारी जी माणसं आहेत की ते दंभ करतात. एकदा परमपूज्य मुरारी बापूंच्या कथेमध्ये त्यांच्याच तोंडून ऐकलेला एक वाक्य आहे की म्हणे, लोकांना गुरु ठेवण्याची हौस आहे. गुरु हे आमचे गुरु पडले, हे आमचे गुरु आहेत, आणि 6 महिन्यांनी त्यांचे गुरु बदलत असतात. 6 महिन्यांनी गुरु बदलतो. आता एक साध्य मिळालं की दुसरं साधन शोधण्यासाठी दुसरा गुरु. तर हा जो दांभिकपणा आहे, तर हा शेवटी ईश्वर प्राप्तीसाठी आपल्याला नाही कारणीभूत ठरणार, तो आपल्या तिथपर्यंत घेऊन जाणार नाही. त्यामुळे दंभाचा सायास अजिबात करू नकोस, दांभिकपणा बाजूला ठेव. आणि जर दांभिकपणा गेला, दांभिक जी माणसं असतात ना, परमार्थाचं नाटक करणारी, ते अत्यंत क्रोधी असतात. त्यांना लगेच राग येतो. त्यांना प्रश्न जरी विचार, मूर्ख बाद में आओ. योगी निरंजनाथांना जागल्यामुळे हिंदी बोललो. प्रश्न विचारण्याची तुझा अधिकार नाही. ते असे शांतीने आपल्याशी व्यवहार करणार नाहीत. की ज्यांच्या ठिकाणी केवळ
प्रभुभावितपणा आहे, प्रभूच्या विषयी अनन्य श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा धारण करून प्रभूला आवडणारी जी साधना आहे तर ती त्याचं नामस्मरण करत राहणं, त्याच्या गुणांचा अनुवाद करत राहणं, असे जे महापुरुष आहेत की जे दंभ करत नाही त्यांच्या ठिकाणी शांती वसते. आणि शांती बहुवस, ती बहु म्हणजे प्रचंड, मोठ्या प्रमाणात ती शांती आपल्याला दिसते. जिव्हे सेवी सुगंध रस न करी आळस रामनामी. आणि जिव्हेनी रामनामाचा सुगंध रस त्याचं तू पान करत जा. त्या रामनामाच्या सुगंधित रसाने एकदा की तू त्यात तल्लीन झाला की मग त्या पान केलेल्या रसाने तुझी वाणी मधुर होईल. मधुरा वाणी ओठी जे म्हटलंय की सगळं अधरम मधुरम वदनम मधुरम, मधुराष्टकामध्ये जी सगळी शृंखला आपल्याला श्रीमद वल्लभाचार्यांनी सांगितलेली, ते सगळं करण्यासाठी तुला अन्य काही सायस करावे लागणार नाही. जनमित्र होई सकळांचा अशुभ न बोलावी वाचा. मग ह्या रामनामाने तुझ्या जीवनामध्ये सुगंध अशा प्रकारचा येईल. जनमित्र होई सकळांचा, सगळ्यांचा तू जीवलग मित्र हो, जनमित्र हो. अशुभ न बोलावी वाचा. आणि कुठल्याही प्रकारचं अशुभ आपल्या तोंडून तू वदू नकोस की जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होईल, त्याचा त्रागा होईल, असं काहीही तू करू नकोस. जगन्मित्र होई सकळांचा अशुभ न बोलावी वाचा. माऊली जे म्हणतात ना, मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. इतकं छान बोलावं, इतकं गोड बोलावं की त्या माणसाने एकदा बोलायला प्रारंभ केला की याचं बोलणं थांबूच नये, यांनी बोलतच राहावं आणि त्याच्या बोलण्यात सभेने प्रेमात पडावं. इतकं मितुल आणि रसाळ बोलणं असावं. आणि मग असा बोलणारा व्यक्ती जेव्हा समोरच्याशी संवाद करतो तेव्हा आपोआपच तो सगळ्यांचा मित्र होतो. संग न धरावा दुर्जनांचा न करी संतांचा सायास. संग न धरावा दुर्जनांचा करी, काहीतरी चुकलं, खाली आलं आपण. हे झालं का? संग न धरी दुर्जनांचा राहिले ना. पण करी संतांचा सायास. मग सायास जीवनामध्ये करण्यासाठी काय करायचा? सायास पैसे कमवण्यासाठीचा सायास नाही, आलेले पैसे अजून वाढवण्यासाठीचा सायास नाही, तर काय? करी संतांचा सायास. संतांनी भगवत प्राप्तीसाठी जो म्हणून सायास केला, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जे म्हणून कष्ट भगवत प्राप्तीसाठी केले तो तू सायास कर. म्हणजे प्राप्त सुखामध्ये रममान राहता भगवत प्राप्तीसाठी आपल्याच कडून प्रतिकूलता निर्माण केली जावी, जेणेकरून वैराग्य निर्माण होईल आणि भगवत प्राप्तीकडे आपली वृत्ती होईल. यासाठी करी संतांचा सायास. संतांनी प्रभूच्या भेटीसाठी जे म्हणून सायास केले ते तू अशा प्रकारचे कर. करीसी देवावीन आस अवघी होईल निरास. आणि देवाच्या वाचून अन्य कुठल्याही प्रकारची आस म्हणजे आशा, इच्छा जर का ठेवली तर सर्व प्रकारची निरास आपली होईल. कारण सुखोपभोग देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या प्राप्त झाल्यानंतर एक सुखोपभोग देणारी व्यक्ती व वस्तू ती काही काळ आपल्याला सुख देते, पण तिच्यातलं सुख संपलं की नित्य दुसरं सुख देणारी वस्तू आपल्याकडे कायम तयार आहे. त्यामुळे एक सुखवस्तू आपल्याला पूर्णतया आनंदी करू शकत नाही. त्यामुळे देवाविन आस, भगवंताची भेट हीच आपली इच्छा असली पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरी आपण इच्छा मनात ठेवली तर आपली सबंध अशा प्रकारची निराशा होईल. तृष्णा वाढवी बहुवस कधी सुखास न पवसी. जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की धनाची किंवा मानाची जी तृष्णा आहे तर ती आपण आपल्या जीवनात ठेवू नका. कधी सुखासी न पवसी. तृष्णा वाढवी बहुवस. लोकांनी आपल्याला मानावं, लोकांनी आपल्याला प्रतिष्ठित म्हणावं, यासाठी आपली तृष्णा, आपली इच्छा वाढू देऊ नका. आणि ती जर काही इच्छा कायम राहिली तर आपण कधीही, किंवा तो साधक आहे तो कधीही सुखास पावणार नाही.
मग काय करा. धरोनी विश्वास करी धीर, करिता देव हाची निर्धार, तयाचा वाहे योगक्षेम भार, नाही अंतर तुका म्हणे. मग काय करा, आपल्या अंतरामध्ये अनंत प्रकारचा विश्वास धैर्य करून धारण करा आणि करिता हाची निर्धार की भगवंतच माझं भलं करणार आहे. भगवंताशिवाय मला आनंद देणारी कुठलीही गोष्ट जगात उपलब्ध नाही, हे धैर्याने निश्चय करा आणि भगवंताच्या प्रतिनिर्धार करून आपण त्याला समर्पित व्हा. मग काय होईल. योगक्षेम वाहाम्यहम, तयाचा वाहे योगक्षेम भार, नाही अंतर तुका म्हणे. मग त्या साधकाचा, त्या भक्ताचा योगक्षेमाचा भार स्वतः भगवंत अशा प्रकारचा घेतो आणि कुठल्याही प्रकारचं अंतर तो आपल्याला देत नाही. योग आणि क्षेमाची जी आपल्याकडे व्याख्या बघितली, आपल्याकडे वेळ आहे ना, आहे संपली वेळ का. योग आणि क्षेम जो आहे संपली, पटकन धावता येतो. अप्राप्तस्य प्राप्ती योग हा आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेम हा, ही जी आपल्याकडे योग आणि क्षेमाची जी व्यवस्था आहे, तर योगाने भगवत भक्ती आपल्याकडे प्राप्त झाली, योगानं आपण भक्तीला लागलो, पण त्या भक्तीचा क्षेम म्हणजे त्याचं परिपालन करावं लागतं. परिपालन करायचं म्हणजे की त्यासाठी सगळ्या उपासना कराव्या लागतात, भक्ती करावी लागते. पण ती जी बुद्धी आहे, ते बुद्धी देण्याचं कामसुद्धा भगवंतच आपल्याला करतो. तयाचा वाहे योगक्षेम भार, नाही अंतर तुका म्हणे. तू कुठल्या प्रकारचं अंतर देत नाही. त्याच्या पुढचा अभंग 4068. संसार सिंधू हा दुस्तर, नुलंगवे उल्लंघिता पार, बहुत वहाविले दूर, न लगेची तीर पैलथडी, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया, वाढलो परी नेणती बुद्धी, नाही परतली धरिली शुद्धी, मग म्या विचारावे कधी, ऐसी संधी सांडोनिया, अनेक खाणी आहार निद्रा, भय मैथुनाचा चिथारा, बालत्व तारुण्य जरा, प्रधान पुरा भोग तेथे, ऐसे उल्लंघुनी आलो स्थळे, बहु या भोवंडिलो काळे, आता हे उगवावे जाळे, उजेडावे बळे दिवसा, सांडो या संसाराची वाट, बहु येणे भोगविले कष्ट, दावी सत्या ऐसे नष्ट, तुका म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पावलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामध्ये देवाशी संवाद करत या संसाररूपी समुद्राचं जे काही स्वरूप आहे ते यात मांडलेलं आहे. महाराज असं म्हणतात, संसार सिंधू हा दुस्तर, नुलंघवे उल्लंघिता पार. संसार सिंधू, संसार सागर जो आहे, तर तो उल्लंघन करणं अत्यंत कठीण अशा प्रकारचं आहे. संसार सिंधू हा दुस्तर, कठीण आहे. नुलंगवे उल्लंघिता पार, अनेकांनी हा संसार सिंधू पार करण्याचा प्रयत्न केला. तो पार करण्यासाठी ते वाहवत गेले, पण बहुत वाहाविले दूर, न लगेची तीर पैलथडी. बहु संसार सागरामध्ये बहु वाहून गेले, पण ते पैल थडीला लागले नाहीत. न लगेची तीर पैलथडी, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. भगवंता, अरे किती जन्म आता फेरे घेतले, त्याचं गणित नाही दातारा. भगवंता, त्याचं गणित नाही. पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा जन्माला आलो, पुन्हा मेलो, त्याचं गणित अशा प्रकारचं नाही. आणि पडिलो अवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया. पडिलो भोवरती, ह्या जन्ममृत्यूचा जो भोवरा आहे त्याचं आवर्तन सारखं सुरू आहे, सारखं आवर्तन सुरू आहे. आणि बहु थोरा ओळसिया, ओळसिया म्हणजे वलय, की त्याचं जे आवर्तनाचं जे वलय आहे ना, ते बहु थोर आहे, प्रचंड मोठं आहे. जो भवरा जो फिरतो, तर ते दिसणारं छोटं भवऱ्याचं वलय नाही आहे, पण हा जो जन्ममृत्यूचा जो भोवरा आहे त्याचं वलय प्रचंड मोठं आहे. वाढलो परिणेणती बुद्धी, नाही परतली धरिली शुद्धी. महाराज असं म्हणाले, माझं वय वाढलं आहे, वयाने मी वाढलो आहे, पण माझी बुद्धी नेणती आहे, मी अज्ञानी आहे. नाही परतली धरिली शुद्धी. आणि ही बुद्धी
या संसाराच्या सुखामध्ये इतकी रममाण झाली की तिला परमार्थाकडे येऊन भगवत प्राप्ती करावी याची शुद्धीसुद्धा राहिली नाही. मग म्या विचारावे कधी ऐसी संधी सांडून या. मग भगवंता, हा जो दुर्लभ नरदेह मला प्राप्त झाला आहे, तर ह्या नरदेहामध्ये येऊन भगवत प्राप्तीसाठी लागणारं जे काही साधन आहे ती मी कधी विचारावं. मग म्या विचारावे कधी. अनेक खाणी आहार निद्रा भय मैथुनाचाची थारा. आणि इथपर्यंत मी जो आलो तर तो अनेक खाणी अनेक योनी पादाक्रांत करून आलेलो आहे. आणि त्या प्रत्येक योनीमध्ये भय मैथुनाचा थारा आहे. भय मैथुन आहे, ह्या सगळ्यांचा थारा. तिथेही त्याची रेलचेल आहे. तिथे तेच मला बघायला मिळालं की जे मी इथं आत्ता उपभोगतोय. काय आहे? बालत्व तारुण्य जरा प्रधान पुरा भोग तेथे. बालत्व, लहानपण, तारुण्य आणि वृद्ध यासाठी म्हणून जी काही वेगवेगळी दुःखांची शृंखला आहे ती त्या योनीतही मला बघायला मिळाली. बालकाचं दुःख वेगळं, तारुण्याचं दुःख वेगळं आणि वृद्धत्वाचं दुःख वेगळं. यासुद्धा अडचणी मी त्या ठिकाणी बघितल्या. आणि प्रधान पुरा भोग तेथे. आणि त्या योगाने येणारं जे दुःख आहे तर ते प्रधान सुखदुःखांची जी दुःख आहे तर ती मी त्या ठिकाणी अशा प्रकारचं बघितलेलं आहे. ऐशी उल्लंघुनी आलो स्थळे बहुया भुवंडिली काळे. अशी अनेक स्थळं मी उल्लंघून आलो आहे, अनेक स्थळं मी पादाक्रांत अशा प्रकारची केलेली आहे. आणि बहुया भुवंडिलो काळे. पण या काळाने मला खूप फिरवलं. भुवंडिलो म्हणजे की फिरवणे. या काळानं मला प्रचंड अशा प्रकारचं फिरवलं. आता हे उगवावे जाळे उजेडावे बळे दिवसांच्या. आता हे जे काही म्हणून माझ्या जीवनातलं जन्ममृत्यूचं जाळं आहे तर ते मनुष्यरूपी मला जो देह तोच एक अशा प्रकारचा दिवस आहे. आणि त्या दिवसाची धन्यता आपल्या चरणांनी समृद्ध व्हावी आणि त्या मनुष्यरूपी देहातून आता हे जे जन्ममृत्यूचं जे जाळं जे विणलं गेलं आहे तर त्यातून मला सुटका मिळावी. सांडो या संसाराची वाट बहु येणे भोगविले कष्ट. आता ह्या संसाराची जी वाट आहे ती आता मी या संसाराला मी टाकून देणार आहे. त्याला मी कुठल्याही प्रकारचा थारा माझ्या जीवनात देणार नाही. केवळ थारा असेल तर तो तुझ्या प्राप्तीचा. सांडो या संसाराची वाट मी आता सांडून भगवत प्राप्तीसाठी प्रवृत्त झालेलो आहे. बहु येणे भोगविले कष्ट. आणि ह्या संसाराने मला अनेक प्रकारचे कष्ट दिलेले आहे. सुखासारखा वाटतो पण सुख देत नाही. त्या सुखामध्ये अनंत अशा प्रकारचंच कष्ट मला उपभोगायला मिळालं अशी माझी स्वतःची साक्ष आहे. दावी सत्या ऐसे नष्ट तुका म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही. तुकाराम महाराज असं म्हणतात की परमार्थापासून मला भ्रष्ट करण्यासाठी सत्याचा खोटा चेहरा दाखवणारा हा संसार आहे. आणि त्या सत्य वाटणाऱ्या सुखामध्ये माझा मी कायम नाश करत आलो. मग आता ह्या संसाराच्याच योगाने ह्या संसारानेच मला भ्रष्ट आणि देवद्रोही अशा प्रकारचं केलं. भगवंता, तू माझ्यावरती अनंत अशा प्रकारची कृपा कर. आणि हा जन्ममरणाचा जो फेरा आहे, किती जन्म झाला फेरा गणित नाही दातारा. त्यामुळे हे गणित तुझ्यासमोर मी इत्थंभूतपणे मांडलेलं आहे. त्या गणिताचा भागाकार गुणाकार करून त्याची शून्यात म्हणजे स्वतःचं जे तुझं स्वरूप आहे तिथपर्यंत मला पोहोचव. अशा प्रकारचा आशय जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. आणि माझ्या अल्पबुद्धीला जे म्हणून काही सुचलं की जे सद्गुरूंच्या चरणांच्याद्वारे मला मिळालं ते ह्या निरूपणाद्वारे आपल्या सर्वांच्या चरणारविंदी ठेवलेला आहे. योग्य अयोग्याचा विचार हा आपण सगळ्यांनी करावा. आणि जे म्हणून काही चुकलं असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. आणि चिंतनातली जी प्रासादिकता, चिंतनातलं जे माधुर्य ते केवळ ह्या सद्गुरू चरणांच्याच कृपेने मला मिळालं आहे. ह्या विनम्र भावाने आपल्या चरणांशी नतमस्तक होत साधनेसाठी जी म्हणून मूल्य आपण जीवनात जोपासता त्याचं नित्य संवर्धन आणि परिशीलन करता ते मूल्य आमच्या जीवनामध्ये यावेत यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावे अशी भाबडी आशा आपल्या चरणारविंदी समर्पित करीत माझ्या वाणीला पूर्णविराम देतो.
पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव मला माहिती नाही.